नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातल्या आतापर्यंत 5 चित्रपटांची निर्मिती आपल्यापर्यंत आणली आहे. आता 6वा चित्रपट जो अतिशय भव्य दिव्य आहे त्याचं नाव आहे रणपती शिवराय, अर्थातच स्वारी आग्रा. बऱ्याच मंडळींना प्रश्न पडला होता की या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार. ही जशी सर्वांना उत्सुकता होती तशी मलाही होती. जेव्हा त्यांनी या शिवराज अष्टकातल्या 6व्या पुष्पाबद्दल मला सांगितलं तेव्हा मला खूप आनंद वाटला. पण त्याचबरोबर त्यांनी मला आणखीन एक बातमी दिली, ती म्हणजे या चित्रपटामध्ये आनंद पिंपळकर हे देखील एक भूमिका करणार आहेत. आणि मग माझ्या आनंदाला काही पारावर उरला नाही. आतापर्यंत मी आपल्या आलय माझ्या राशीला या चित्रपटासमवेत एकूण 13 चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या. पण दिग्पाल दादांबरोबर काम करायचं, दिग्पाल लांजेकरांसारख्या मोठ्या नामांकित दिग्दर्शकाबरोबर काम करणं हा एक वेगळाच अभिमान आणि अनुभव माझ्या बाबतीत ठरणार होता. मी दिग्पालजींना विचारलं सुद्धा नाही की तुम्ही मला काम काय सांगणार आहात. मला असं वाटत होतं अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं छत्र धरायचं काम असेल तरी सुद्धा मी ते आनंदाने करायला तयार आहे. कारण चित्रपट म्हणजे तो क्षण अनुभवणं, जगणं असा माझा अनुभव आहे. हा अनुभव मला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाच्या वेळेस आला होता. ती भूमिका ज्यावेळेस मी केली त्यावेळेस मी ती अक्षरशः जगलो होतो. ती भूमिका छोटी असली तरी सुद्धा मी त्यामध्ये शिरलो होतो आणि मला पुन्हा याच अनुभवासाठी झालेली विचारणा माझ्या अंगावर सरसरून काटा आणणारी होती. माझी नक्की भूमिका कोणती आहे याबद्दल मी शूटिंगच्या आधीपर्यंत अनभिज्ञ होतो. याहीपेक्षा मला उत्सुकता होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना डोळे भरून पाहण्याची. छत्रपती शिवाजी महाराज नक्की बरं कोण असतील, कोण ही भूमिका करत असेल, तो कशी करेल याची उत्सुकता मलाही होती. आणि तो क्षण आला. स्वारी आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मिर्जाराजे जयसिंग आणि काही इतर कलाकार, मान्यवर कलाकारांबरोबर माझे काही सीन आहेत. आता या सीनमध्ये माझी भूमिका, माझे डायलॉग नक्की आहेत ते तुम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहा. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी केली असेल, तर तुम्हाला सांगतो, ती आज सांगतोय, ज्यांच्याबद्दल बोलतोय अर्थात ते म्हणजे दिग्पाल लांजेकर यांच्या रणपती शिवराय आग्रा स्वारी या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिजित श्वेतचंद्र. कालच मोठा भव्य दिव्य असा सोहळा झाला आणि त्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळाले. अर्थातच शूटिंगच्या माध्यमातून मी त्यांना पूर्वीच पाहिलं होतं. यांच्याबद्दल, ह्या अभिजित श्वेतचंद्र यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हणजे फक्त तलवार उचलणं, मुकुट घालणं, आवाज चढवणं असं नाही, तर ही भूमिका म्हणजे स्वराज्याचा विचार, प्रजेबद्दलची करुणा आणि अन्यायाविरुद्ध उभी ठाकणारी मानसिकता हे अगदी त्यांच्या अभिनयातनं स्पष्ट दिसत होतं. त्यांचा शिवराय अतिशय खंबीर दिसत होता. पण जेव्हा त्या शब्दांमधून ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमधलं वजन, त्यांच्या नजरेमध्ये असलेली धार, त्यांच्या नजरेमध्ये असलेली राग, त्यांच्या नजरेमधली असलेली वेदना आणि त्याहून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे सगळं सेनापती म्हणून असताना किंवा एक राजा म्हणून अतिशय कठोरपणाने प्रजेसमोर उभं राहणं, लोकांचा राजा कसा असावा, तो कसा दिसत असेल, हे त्यांच्या अभिनयातनं अगदी स्पष्ट दिसतं. आणि हा जो सगळा तोल आहे, मला वाटतं तो अभिजित श्वेतचंद्र यांनी अतिशय सुंदर साधला आहे. 30 जानेवारीला हा चित्रपट तुम्हाला जगात सगळ्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. ह्या छत्रपतींची भूमिका मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केल्यामुळं मी पाहिलेली आहे. युद्धप्रसंगामध्ये त्यांची देहबोली, आगतिक प्रसंगी त्यांचं शांत उभं राहणं, त्यांची नजर आणि योग्य क्षणी त्यांनी दिलेला आदेश, हे सगळं पाहताना आपल्याला अभिनय दिसत नाही, शिवराय दिसतात. एका सीनमध्ये म्हणजे एका दृश्यामध्ये मी त्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र देऊ करतो आणि त्या पत्रावरती त्यांना त्यांचा शिक्का मारायचा आहे असा तो सीन होता. त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये मी पाहिलं तर ते अभिनय नव्हते करत, ते जगत होते ते क्षण. ते कुठं ना कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये नाईलाज दिसत होता. कुठेतरी मी हारलो तरी हरकत नाही, पण मी हे पुन्हा सगळं उभं करेन, मी पुन्हा लढेन, मी पुन्हा लढवीन आणि आता मी आगतिक आहे पण मी हे सगळं पुन्हा प्राप्त करीन असा संमिश्र भाव, एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात तेज, हे अगदी स्पष्टपणे त्याच्या अभिजित यांच्या भूमिकेमधून स्पष्ट दिसत होते. आणि अक्षरशः ते पाहून माझ्या अंगावर देखील काटा आला, किंबहुना तो सीन करताना माझे हात देखील थरथरत होते. रणपती शिवरायमधल्या अभिजित श्वेतचंद्र यांचा अभिनय म्हणजे फक्त चित्रपट
तुम्ही पाहणार नाही तर तो तुम्ही स्वराज्याचा श्वास अनुभवाल याची मला पूर्ण खात्री आहे, कारण त्या पूर्ण चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आता ज्यावेळेस चित्रपट येईल आणि ज्यावेळेस तुम्ही हा चित्रपट पाहाल त्यावेळेस तुम्ही निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून तुमच्या अंगावरती काटा येईल. दिग्पालजींनी मला या चित्रपटामध्ये तशी मोठी संधी दिली आहे. निश्चितच मी ती सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोणत्या भूमिकेत आहे याच्याबद्दल मी लवकरच तुम्हाला सगळ्यांना आपल्या आनंदियन्सना सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखणं दर्शन जरूर घ्या. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसत असतील, त्यांचं वागणं कसं असेल याचा भास तुम्हाला अभिजित यांच्या भूमिकेतून नक्की होईल. या सर्वांवर सर्वोत्तम असं दिलं आहे ते दिग्पाल लांजेकर यांनी. या देखण्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून आपल्याला रणपती शिवराय स्वारी आग्रा 30 जानेवारीला संपूर्ण जगामध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आपण सर्वांनी तो आवर्जून पाहावा. छत्रपती शिवरायांसाठी पाहावा, किंबहुना आग्र्याच्या सुटकेचा थरार कसा होता तो अनुभवा. अर्थात पुन्हा भेटूयात पुढच्या भागासह अधिक माहितीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.